ओम श्री सिद्धभैरवाय नमः. मातृदेवो पितृदेवो आचार्य देवो स्वाध्यायन मा प्रमदा. बघा आता काय पितृपक्ष, आणि या पितृपक्षामध्ये एक सुंदर अशी गोष्ट तुम्हाला मी सांगणार आहे. कोणची? कबीराची. बघा, कबीर हा कोष्टी विणकाम करणाऱ्या एक गरीब कुटुंबाच्या घरी जन्माला आला. काम काय होतं? शेले विणायचे. त्याची बायकोचं नाव कमल आणि मुलगा असे तिघजण त्या कुटुंबात होते. हा कबीर जो आहे ना, गरिबी होती पण काय नाही, सतत भगवंताचं नामस्मरण. हरे राम 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 हरे हरे, रामाचं चिंतन करायचं तो. आणि मग त्याच्या आईनं काय केलं, त्याला एक दिवस घरातून उचकून दिलं. हा काम करत नाही. आणि बघा, कमल भगवंताचं स्मरण करत होता. मग आता याचं लग्न केलं तरी हा प्रपंच करील, आणि मग त्याचं लग्न करून दिलं. जरी त्याचं लग्न करून दिलं पण त्याचं काय प्रपंचात मन नव्हतं काय. आणि एक दिवस त्याला अन्न नाही, पाणी नाही, शेले विणायचं काम करत होता. आणि बघा, तो भगवंताच्या चिंतनात मग्न झाला. भगवंतानं त्याचा शेला विणला. आणि तो शेला ज्या वेळेला ती बाजारात घेऊन गेली त्यावेळेला भगवंताचा स्पर्श झाल्यामुळं त्याला त्याची किंमतच कोणी करीना. कोणाची? त्या शेल्याची. आणि मग गावात ज्या वेळेला जो माणूस भक्ती करतो ना, त्यावेळेला लोक त्याची कुचेष्टा करतात, टिंगलटावाळी करतात. आणि मग गावामध्ये साधू संत आले आणि लोकांनी काय सांगितलं, जा म्हणे या कबीराच्या घरी जा. आणि मग कबीराच्या घरी नेऊन घातलं. बघा, घरामध्ये काय अन्न नव्हतं. मग आता साधू संतांना तर जेवण घालायला पाहिजे. मग तो वाण्याच्या घरी गेला. वाण्याला सांगितलं, बुवा मला काहीतरी दे म्हणून, माझ्या घरी पाहुणे. नाही म्हणून, नाही जमणार म्हणून, तू कशानं फेडशील माझं. आणि मग त्याची बायको गेली. बायकोला त्याने सांगितलं, तू जर आज माझ्या रात्री माझ्याकडे जर आली तर मी तुला बाजार करून देतो. चालेल म्हणून. बघा, तिनं बाजार आणला, साधू संतांना जेवू घातलं. आणि मग साधू संत झोपले. आणि मग कबीराला म्हणायला लागली, बाबा असं असं आहे, मी बाजार करून आणलेला आहे आणि त्या वाण्याला मी शब्द दिलेला आहे. बघा, कबीरनं काय सांगितलं, पाऊस चालू आहे, तू माझ्या खांद्यावर बस. त्याने त्याला खांद्यावर बसलं आणि त्या वाण्याच्या घरी दारात नेऊन उभं केलं. आता पाऊस चालू आहे बाहेर. वाण्यानं काय केलं, लगेच पाणी आणलं. कशाकरता? पाय धुण्याकरता. का तू आता दमून माखून आलेली? नाही म्हणं, माझे पाय माखेल नाही म्हणं. म्हणं का? म्हणं माझ्या नवऱ्यानं मला उचलून आणलं. बघा, त्या कबीराच्या डोक्यात परिवर्तन झालं. अरे, यांनी साधू संतांना जेवणाकरता अन्न नेलं आणि स्वतः बायकोला घेऊन तो आलेला आहे. आपण बायको काही करीत नसताना आपण बायको काय करतो, संशय खातो. आज जगामध्ये जिकडे तिकडे संशय चालू आहे, प्रत्यक्षात काहीच नाही. बघा, तिनं मग त्या वाणी तिच्या पाया पडला, म्हण तू माझी बहीण आहे म्हणं. झालं. आता परत पाहुणे आले. मग आता काय करायचं? आता मागच्या वेळेला मारली होती चाट, आता काय चाट मारायची? आणि कबीराचा मुलगा जो कमल आहे, त्या कमलला काय सांगितलं, बाबा आपण काय करू, वाण्याच्या घरात चोरी करू आणि जे लागेल तेवढं आणू. त्यांनी वाण्याची भीत फोडली आणि घर फोडून आणि चोरी करून तो लागणारा बाजार घेतला. पण काय मनात आलं, आता या बॉक्सच्या वाटतं दुसऱ्या लोकांनी अजून चोरी केलेली तर त्याला आपण जागा करू. म्हणून तो जागा करायला गेला. तेव्हा त्या मुलाचे त्यांनी पाय धरले आणि हय्याने काय केलं होतं, डोकं बाहेर घातलं होतं आणि बाहेर कबीर होता. मग आता करायचं काय? जर ही बातमी राजाला समजली तर आपली प्रतिष्ठा जाईल. मग काय करा, म्हणजे मुडकं कापून घ्या. आणि मुडकं कापून घेतलं कबीरानं. नेल्यानंतर साधू संतांना जीव घातल्यानंतर साधू संत म्हण, ते मुलगा कुठे म्हण, नाही गेले म्हण बाहेर.
नाही नाही, मग खरं सांग. बघा, ते मुलगं त्यांनी बाजूला एका टोपल्यात मुंडकं ठेवलं होतं. आणि मग राजाना, आता चोर आहे, चोराला काय करायचं, शिक्षा द्यायची. मग द्या सोडावं म्हणून त्या धाडाला. आणि जेव्हा धाडाला शे गेल्यानंतर तेव्हा ते साधू संत जीवन चालले होते. त्या याने हात जोडले, कोणा, त्या धाडानी, का माझ्या जीवनाचं कृतार्थ झालं, का मी जी आज चोरी केली, मी मेलो तरी माझं अन्नदान हे उपयोगी झालं. बघा, आज जगामध्ये कोट्यवधी श्रीमंत आहे. कबीराचा दोहा आहे का, सुपारीचं झाड किती उंच वाढतं, बडा हो तो क्या हुआ. हां, त्याची जर त्याची फळंही खुडता येते नाही आणि त्याची सावली नाही. तसे आज जे कोट्याधीश श्रीमंत आहे, यांचा पैसा कुठं जातो, काय, हे मोठमोठ्या देवांना दान देतात, देवाच्या पिठीत नेऊन टाकतात. अरे देवाच्या पिठीत टाकण्यापेक्षा गोरगरिबाला अन्न द्या, भुकेलेला अन्न द्या. आणि अन्नदानाचा पंधरवाडा म्हणजे हा पितृपक्ष आहे. या पितृपक्षात पशुपक्ष्यांना अन्न मिळत नाही, चारा नसतो, मुंग्यांना नसतो, कावळ्यांना नसतो, कुत्र्याला, गाईला आणि भुकेलेल्या गोरगरिबाला अन्न नसतं. म्हणून या पितृपंधरवाड्यामध्ये लोक काय करतात, अन्नदान करतात. असं अन्नदान कोणा केलं, त्या कबीरांना. त्याचं नाव आजही अमर आहे. तसं तुमचं नाव जर अमर व्हायचं असेल तर आज जगामध्ये कोट्याधीश पडलेले, कोट्याधीश पैसा आहे. आणि तो कुठं देतात, अनाठाई. गाढवाचा चारा, गाईचा चारा गाढवा पुढं घालतात आणि देवस्थानांमध्ये नेऊन टाकतात. तर तो पैसा तुम्ही गोरगरिबांना द्या. जो मध्यम शेतकरी आज तो हयास आहे, त्याला शेती करता येईना, शेतकऱ्याला मदत करा. शेती पिकली तर देश जगल, देश जगला तर आपली उन्नती होईल. म्हणून आपण प्रत्येकानं पितृपंधरवाडा करा. ज्याच्या का हाई हाई, अरे तू संघ काय आणलं नाही, संघ काय नेणार नाही, मग तू हे तुझ्या संपत्ती जी आहे ना, ही भुकेलेला अन्न द्या. प्राणीमात्रावर दया करा. देवकुडे आपल्या हृदयात, चंद्र सूर्य हवा पाणी प्राणीमात्रात, मातृदेव भाऊ आईबापांची जिवंतपणे सेवा करा. आणि मेल्यानंतर तुम्ही त्याचा खर्च करता, तो काय फुकट आहे. आणि मग पितृदोष येणार आहे, तुम्हाला पुढं कठीण दिवस येणार आहे. म्हणून हे वाक्य ध्यानात धरा. हा पितृपंधरवाडा आहे. आईबापाची सेवा करा, गोरगरिबाला अन्न द्या, भुकेलेला अन्न द्या, प्राण्यावर दया करा. आणि जसं त्या कबीरांना केलं तसं तुम्ही काही करायचा प्रयत्न करा. जय भैरवनाथ, जय मातृदेवो भव.